दाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात आणि सुखात जाओ। स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तेव्हा कृपया ते व्हिडिओ जरूर पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, घरात वादविवाद होत असतील, पती पत्नींचे एकमेकांशी पटत नसेल, घरात सदैव नकारात्मकता असेल आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांवर देखील होत असतो। म्हणून पती पत्नींचं व्यवस्थित पटावं, त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहावी, यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कोणाला तरी याची नक्कीच मदत होऊ शकते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, दैनंदिन जीवनात आपल्याला पाण्याचा सारखा उपयोग होत असतो, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार काही असे उपाय आहेत जे आपण पाण्याद्वारे करू शकतो। तर पाण्याचे काही चमत्कारिक आणि अतिशय प्रभावी असे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत। तर त्याचा उपाय आपण पाहणार आहोत की पाण्याचा वापर करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी कशा पद्धतीने आणू शकतो आणि जीवनातील सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता कशा पद्धतीने आपण करू शकतो। तसेच आपल्या जीवनात सुख व समृद्धी देखील ह्या उपायांनी जरूर येईल। घरात आनंदाचं, सुख समाधानाचं वातावरण निर्मिती होण्यास मदत नक्कीच होऊ शकते। तर पहा, पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पाण्याने भरलेला माठ असायचा, पण आता प्रत्येकाच्या घरी प्युरिफायर असल्यामुळे किंवा फ्रीजमध्ये बॉटल ठेवले जातात, म्हणून शक्यतो कोणाच्या घरी पाण्याचे भरलेले माठ दिसत नाही। पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात माठ असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि पाण्याने भरलेला माठ हा शुभ संकेत असतो किंवा घरातील समस्यांचे निवारण होत असते। त्यामुळे घरातील उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा असते आणि म्हणूनच उत्तर दिशेला आपण पाण्याने भरलेला माठ अवश्य असायला हवा। घरात जर कोणाला काही टेन्शन असेल किंवा मानसिक त्रासातून, ताणतणावातून जर एखादी व्यक्ती जात असेल, तर घरातील जे माठातील पाणी असतं, तर ते माठातील अगदी तांब्याभर पाणी घेऊन कोणत्याही झाडाला किंवा कोणत्याही रोपाला सलग ठराविक दिवस तरी आपण ते टाकायचं आहे। म्हणजेच 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस देखील आपण हा उपाय करू शकतात। त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होण्यास मदत होत असते आणि कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी नित्य नियमाने रोज टाकायचं आहे। त्याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा उपाय, जर समजा घरात वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना काय ठेवायचं आहे, तर तुम्हाला जो कापूर असतो तर कापूर ठेवायचा आहे आणि कापूर हा भीमसेनी कापूरच असायला हवा। हा जो कापूरचा उपाय आहे हा खूप जास्त प्रभावी आहे। समजा तुम्हाला असं वाटत असेल की अगदी घरात लहानसहान गोष्टीवरून वादविवाद होत आहेत आणि त्यावेळेला अचानक मोठं असं भांडण होईल, त्यामुळे घरातील मुलांना देखील, लहान मुलांना भीती वाटत असते, तर अशा वेळेला ते वाद विकोपाला जाऊ नये यासाठी घरातील महिला असेल, मुलगी असेल, मुलगा असेल किंवा म्हणजे मनुष्य असेल, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने, जो हा व्हिडिओ पाहत असेल त्या व्यक्तीने, घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या घरातील भीमसेनी कापूर जे असतात त्याला आकार वगैरे शेप असा नसतो, तर भीमसेनी कापूरचा मोठा तुकडा आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना ठेवायचा आहे। म्हणजे समजा घरातील 4 कोपऱ्यांना ठेवायचं आहे। त्याचबरोबर ज्या रूममध्ये तुम्ही राहतात तर प्रत्येक घराच्या प्रत्येक रूममधल्या 4ही कोपऱ्यांना तुम्ही ठेवू शकता। तर भीमसेनी कापूरचा तुकडा म्हणजे आता अगदी लहानसा तुकडा न घेता थोडा बऱ्यापैकी तो तुकडा घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापूर आपल्या वास्तूमध्ये 4ही कोपऱ्यांना ठेवायचा। त्याचबरोबर प्रत्येक रूमच्या 4ही कोपऱ्यांना तो कापूर ठेवायचा आहे। तो कापूर ठेवल्यानंतर अगदी
5 ते 10 मिनिटात तुम्हाला रिझल्ट्स दिसायला सुरुवात होईल. जी काही भांडणं व्हायला सुरुवात झाली असेल तर ती आपोआप शांत होतात, किंवा घरात वातावरण खराब झालं असेल तर ते लवकर चांगली होण्यास मदत होत असते. हा उपाय तुम्ही करून पहा. अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो कापूर नंतर देखील तसाच राहू द्यायचा आहे. आणि जेव्हाही तुम्हाला असं वाटायला लागलं की घरात भांडणं होऊ शकतात किंवा घरातील वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा वेळेला पटकन आपण तो कापूर आपल्या वास्तूमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो तसाच राहू द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा कापूरचा उपाय जरूर करा. इतरांनाही सांगायला विसरू नका. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजेच की ज्या वेळेला तुम्ही जर समजा पती पत्नीमध्ये पटत नसेल, वादविवाद होत असतील किंवा घरातील लहान मुलं असतील, ते चिडचिड करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील, तर अशा वेळेला तुम्ही आपल्या घरातील देवघरात संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावरही तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला केलं तरी चालू शकतं. तर तो उपाय कुठला आहे? तर एक तांब्याचा कलश असेल, म्हणजे तांब्या असेल किंवा तांब्याचं कुठलंही भांडं असेल ते घ्यायचं आहे. ग्लास असेल तरी चालू शकतं. तर ते पाण्याने भरून देव्हाऱ्यात ठेवायचं आहे, किंवा तुम्ही देव्हाऱ्याजवळ बसून धूप दीप प्रज्वलित करायचं आणि आपल्या हातात तो तांब्या घ्यायचा आहे, किंवा ते पाण्याने भरलेलं पात्र आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि त्या पाण्याकडे पाहत स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी, जर समजा तुम्ही पती पत्नींसाठी करत असतील तर ते बोलायचं आहे, किंवा मुलांसाठी करत असतील तर मुलांचं नाव बोलून ते व्यवस्थित राहायला हवेत वगैरे जे तुमच्या मनात असेल ते बोलायचं आहे. आणि त्या पाण्याकडे पाहून 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. जास्त वेळा बोललं तरीही चालू शकतं. तर 11 वेळा तरी कमीत कमी तारक मंत्र बोलून ते पाणी तसंच देव्हाऱ्यात झाकून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तुमच्या घरातील मुलं असतील, मुली असतील किंवा तुमचे पती असतील किंवा पत्नी असेल तर त्यांना ते प्यायला द्यायचं आहे. तर ते तीर्थ घरातील सर्वांनी घेतलं तरीही चालू शकतं. तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही ज्या दिवशी तारक मंत्र बोलतील त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळी दिलं तरी चालू शकतं, किंवा दुसऱ्या दिवशी दिलं तरी हरकत नाही. पण ते पाणी झाकून ठेवायचं आहे, त्याच्यात काही पडायला नको आहे म्हणून. तर अशा पद्धतीने हा उपाय जरूर करा. तारक मंत्र बोलत असताना सर्व संकटांमधून, दुःखामधून तारणारा असा हा तारक मंत्र नक्कीच तुमच्या स्वामी इच्छा पूर्ण करतील. म्हणून तारक मंत्र म्हणताना अतिशय विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने, आर्त भावनेने जर तुम्ही हा उपाय केला, नक्कीच स्वामी तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा उपाय तर तो म्हणजेच की आता जे कुठले उपाय मी सांगते त्यातले तुम्हाला जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा. पण पुन्हा एकदा सांगते की कापूरचा उपाय जरूर करा. त्यानंतरचा उपाय आहे, तर समजा एखादी व्यक्ती मानसिक त्रास असेल, ताणतणाव असेल, चिडचिड होत असेल त्या व्यक्तीची, तर अशा वेळेला ती व्यक्ती ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या डोक्याजवळ तांब्याचा तांब्या भरून किंवा तांब्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे. त्या व्यक्तीच्या डोक्यावरती, म्हणजे डोक्याच्या जवळ तो तांब्या भरून ठेवायचा आहे आणि रात्रभर ते तसंच झाकून ठेवायचं आहे ते पाणी. आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. म्हणजे ते तुम्ही कुठे अंगणात टाकू शकतात, किंवा वॉश बेसिनमध्ये टाकू शकतात, किंवा टॉयलेटमध्ये टाकू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही अगदी 7 दिवस हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला निगेटिव्हिटी असेल ती कमी होताना दिसेल, किंवा ज्या व्यक्तीला चिडचिड वाटत असेल किंवा मानसिक त्रास असेल, मानसिक तणाव वाढत असेल त्या व्यक्तीचा, तर नक्कीच त्याला त्याच्यात फायदा दिसायला लागेल. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण ज्या वेळेला तुम्ही तो तांब्या पाण्याचा भरून डोक्याजवळ ठेवतात तर ती डोक्यातील जी काही पूर्ण शरीरातील निगेटिव्हिटी खेचली जाते. म्हणून शक्यतोवर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्याच्याने तुम्हाला अजून चांगले रिझल्ट्स मिळतील. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा उपाय हा देखील तेवढाच अतिशय लाभदायी तुम्हाला हा उपाय ठरू शकतो. हे जे उपाय मी सांगितलेले आहेत हे नक्कीच तुम्ही करून पहा. कारण मला 100% खात्री आहे की ह्या उपायांनी नक्कीच तुमच्या घरात आनंद आणि सुख समृद्धी येऊ शकते. एवढा मला पूर्ण विश्वास आहे. त्यानंतरचा उपाय की
जर समजा घरातील वातावरण चांगलं राहावं आणि प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हावे आणि घरातील नकारात्मकता निघून जावी, यासाठी प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तर दिवसभरात जमेल त्यावेळेला महादेवाच्या मंदिरात जाऊन एक तांब्याचा कलश भरून घरूनच तो न्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जल अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करायला शक्यतो घरातील पुरुष असतील किंवा मुलगा असेल तर त्यांना सांगायचं आहे आणि तुम्ही देखील सोबत जायचं आहे. त्यांना अभिषेक करायला सांगायचं. महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय षडाक्षरी किंवा पंचाक्षरी जो मंत्र आहे ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे, कोणत्याही मंत्राचा जप करत शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ते जे जल अर्पण केलेलं जल आहे, तर ज्या ठिकाणी जलाधारी असते, ज्या ठिकाणाहून पाणी वाहत असतं, तर त्या ठिकाणी दुसरं कुठलं तरी एखादं छोटं भांडं लावायचं आहे आणि ते अभिषेक केलेलं तीर्थ घरी आणायचं आहे. आणि ते जल घरी आणल्यानंतर आपल्या घरात, संपूर्ण घरात त्याचा शिडकाव करायचा आहे. म्हणजे ते जे पाणी तुम्ही आणलेलं असेल, शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतरचं जे पाणी तुम्ही तांब्यामध्ये किंवा वाटीमध्ये आणलेलं असेल, तर ते पाणी आपल्या घरात शिंपडायचं आहे. घरातील प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक सोमवारी करा. अगदी 5 किंवा 7 सोमवार तरी कंटिन्यू हा उपाय करा. 101% तुम्हाला चांगले रिझल्ट जरूर मिळतील. उपाय करून पहा आणि मग कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला याचा किती फायदा झाला ते. त्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा उपाय तो म्हणजेच की ज्या वेळेला तुम्ही घरातील लादी पुसतात, तर लादी पुसताना त्या पाण्यामध्ये जाड मीठ असतं, तर ते खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्याने लादी पुसायची आहे. त्याचबरोबर त्या जे काही लादी पुसण्यासाठी तुम्ही पाणी घेतलेलं असेल त्या पाण्यात मीठ टाकायचं, त्यासोबतच गोमूत्र देखील टाकायचं आहे आणि त्याच्याने लादी पुसायची आहे. त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होत असते. त्याबरोबरच की जेव्हा तुम्ही उंबरठा स्वच्छ करतात, तर उंबरठ्यावर हळदीच्या पाणी अगोदर शिंपडायचं आहे, त्याच्याने ते पुसून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि त्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं आणि गोमूत्र एकत्र केलेल्याचं लेपन करायचं आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होत असते. त्यानंतरचा महत्त्वाचा उपाय ते म्हणजेच की रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा, मुख्य दरवाजाजवळ धूपदीप लावायचा आहे आणि संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर आपल्या घरात कालभैरवाष्टक स्तोत्र हे मोठ्याने पठण करायचं आहे. त्यामुळे घरातील जे काही वास्तुदोष असेल, नकारात्मकता असेल ती निघून जाईल आणि घरातील वादविवाद कमी होऊन घरात सुखशांती नांदण्यास मदत होत असते. तर असे हे उपाय आहेत. आवडले असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हे उपाय करून पहा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. फरक पडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.